विषय सचिन नाही, सचिन इकडे आलेला नाही. वडील त्यांचे फक्त 1-2 वेळा आले होते. नमस्कार, मी दीपक तुमचे एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या गावी जातो आहे. सो आपण आता निघूया सचिनचं गाव बघण्यासाठी. ओके, पाऊण तासाचा प्रवास करून आपण आता सचिनच्या गावात आहोत आणि माझ्या पाठीमागे बघू शकता ही ग्रामपंचायतीचे ऑफिस आहे. दुपारची वेळ आहे. आता सचिनचं घर कुठे आहे विचारूया, कोणी दिसतंय का त्यांना. तेंडुलकरचं, सचिन तेंडुलकरचं. ओके, काकांनी सांगितल्या पद्धतीने आता आपण पाखाडीने पायी जातोय. थोडं पुढून बांबूचे बेट आहे. हे पाखाडीच्या बाजूला बांबूची उंच झाडी आहे आणि पाखाडी खाली उतरून मला हे सचिनचं घर दिसतंय. हे आजी इथे काम करणाऱ्या काकींनी सांगितलं की आता इथे कोणी नाही आहे, सगळे पुण्यामध्ये असत आहे. हा आतून आपण बघतोय सचिनचं हे घर आहे. म्हणजे सचिनचं म्हणजे त्यांच्या नातेवाईकांचं आहे आणि इथे ह्या काकी कामाला आहे. अच्छा, असं आहे. ह्या ठिकाणचा परिसर अत्यंत रमणीय असा आहे. खूप शांतता आहे आणि पक्ष्यांचा आवाज येतो आहे. हे कोकणात जुन्या पद्धतीचं स्ट्रक्चर असलेलं हे बांधकामाचं घर आहे. थोडं तरी आधुनिक टच दिलेलं आहे. खूप छान वाटलं सचिनचं हे घर बघून. नाही इथं राहत नाही. म्हणजे आता तिचं हे बरं नाही ना, म्हणून तिकडं लेकाकडे असतं. दोघा पण इथं असतं. आई बाबा इथंच असतं, पण आता बरं नाही ना हा, म्हणून ते पुण्याच राहतात. अच्छा लेकाकडे. हे काय याचं हे काढून बरेच हे जागेत ना आता हे ते इथं नाही ना, त्याच्यामुळे खराब झाले तेच ना. हो, ते इथं असल्या म्हणजे वर्षांवर सोपून जातं. हो. आणि हे कसे गेल्या वर्षीचे राहिलेले. मग ते सचिन तेंडुलकरचे इथे हे नातेवाईक ना त्यांचे. हो, आम्ही त्यांच्या वाडीतली आहे ना. ही वाडी कोणती? ही तांबेवाडी. तांब्याची वाडी. सचिनचे घर बघून आता आपण
त्याच पाखाडीने वरती जातोय. खूप छान वाटलं ह्या ठिकाणी येऊन. आपल्या सचिनचं हे गाव आणि घर खूपच सुंदर आहे. सचिन तेंडुलकर कधी आले नाही? नाही, तो नाही, तो आलेलाच नाही, तो जन्मलाच नाहीच आलेला. नाहीच आले ते कधी? नाही, वडील त्यांचे फक्त 1-2 वेळा आले होते आणि तुमचे मीडियावाले 2-3 वेळा येऊन गेले ते. सचिन विषय सचिन नाही, सचिन इकडे आलेलाच नाही. नाही ना, सचिन तेंडुलकर इथं कधीच नाही आले. नाही. त्यांचं इथे मग त्यांचे कोण आहे वडील? भावकी त्यांची भावकी आहे, स्वतःचं असं हे नाही. नाही, ते तर 10-12 पिढ्या झाल्या त्यांच्या. अच्छा, हां हां हां. तेव्हापासून ते तेव्हा जे मुंबईला गेले ना, तस मुंबई स्थायिक झाले, इकडे कधीच ते नाही. इकडे बघितलेलं नाही त्यांनी. ते वडील सुद्धा इथे हायस्कूलच्या भूमिपूजनाला आणले होते ना, तेव्हा त्यांनी हे सांगितलं आणि मग ती ओळख झाली त्यांची. अच्छा, तशी माहीत पण नव्हतं कोणाला? नाही, माहिती नाही, म्हणजे ते इकडे फिरकलेलंच नाही, कधीच नाही. काय होतं, म्हणजे आमच्या कुटुंबातले किंवा ह्या आमच्या गावातले लोक काही जे गेलेले ना पूर्वी, त्यांनी पाठी बघितलेलंच नाही काही जणांनी. गावाकडे नाहीच कधी. नाही, असे बरेचसे लोक आहेत. त्रास व्हायला लागला मग येणार. मात्र जाऊचं देव मग गाव मग मग गावाचे शोधात येतात. कारण असं आमच्याकडे ह्याला उरणला आमच्या अशा पद्धतीने काकांनी खूप छान अशी माहिती सचिनच्या कुटुंबाविषयी सांगितली. आणि आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही विनंती.